नमस्कार श्रोते हो, आज आपण या व्हिडिओमध्ये कन्या राशीच्या लोकांसाठी 2024 चे राशीफळ तेही लाल किताबाच्या गूढ ज्ञानानुसार जाणून घेणार आहोत। 2024 हे वर्ष तुमच्यासाठी कसे असेल याचा अंदाजपत्रक आपण पाहणार आहोत। व्यापाऱ्यांना नफा तोटा तसेच विवाहितांच्या आयुष्यात किती प्रेम असेल, वर्षभर तुमचे आरोग्य कसे राहील, कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे, करिअर आणि शैक्षणिक क्षेत्रात यश तुमच्या जवळ असेल की दूर, 2024 मध्ये तुमच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज काय असेल, कोणता रंग तुमच्यासाठी भाग्यवान असेल, तसेच कोणत्या रंगांपासून दूर राहावे, 2024 मध्ये कन्या राशीच्या लोकांसाठी कोणता अंक भाग्यवान असेल, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुमची राशी कन्या असेल तर 2024 मध्ये तुमच्यावर गुरु आणि शनीची कृपा असेल, पण तुम्हाला राहू आणि केतूच्या वाईट प्रभावापासून दूर राहावे लागेल। आर्थिक नुकसान होऊ शकते। संपूर्ण वर्ष चांगले जावे यासाठी 3 गोष्टी आहेत ज्या तुम्ही अजिबात करू नये। या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बरीच माहिती देणार आहोत जी तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल। चला तर मग सुरुवात करूयात। करिअर आणि नोकऱ्या। 1. वर्षाच्या सुरुवातीला दशम भावात सूर्य आणि मंगळाच्या प्रभावामुळे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये चांगली कामगिरी करू शकाल। नोकरीत तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल। 2. शनी वर्षभर 6व्या भावात राहणार असल्याने नोकरीत प्रगती निश्चित आहे। तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल, ती चुकवू नका। तथापि जेव्हा मंगळ वर्षाच्या मध्यात 6व्या भावात प्रवेश करतो तेव्हा तुमचे शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकतात। तुम्ही काही षड्यंत्राचे शिकार होऊ शकता, त्यामुळे सतर्क रहा। श्रोते हो, पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये न विसरता श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। 2024 हे वर्ष स्वामींच्या आशीर्वादाने नक्कीच आनंदात जाईल। 3. त्यानंतर नोकरीत बदली होण्याचीही शक्यता आहे, तथापि याबद्दल काळजी करण्याची गरज नाही। जर तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे करत राहिलात तर शेवटी तुम्हाला मोठे पद किंवा काम मिळू शकते। स्पर्धा परीक्षा आणि शिक्षण। 1. वर्ष 2024 ची सुरुवात तुमच्यासाठी चांगली असेल, पण अभ्यासाबाबत तुम्ही निष्काळजी असाल तर वर्षाच्या मध्यभागी अपयश येण्याची शक्यता आहे आणि नंतर तुम्ही तणावाखाली असाल, कारण मंगळ आणि शुक्र या ग्रहांचा तुमच्यावर प्रभाव राहील। 2. तुमच्या 5व्या घरावर प्रभाव पडेल, त्यामुळे तुमची एकाग्रता बिघडेल आणि तुमचे लक्ष इतर निरुपयोगी गोष्टींमध्ये विचलित होईल। यामुळे तुम्हाला 6माही परीक्षेत कमी गुण मिळू शकतात। 3. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमचे लक्ष कमी होऊ देऊ नका आणि मग तुम्ही यशस्वी व्हाल, कारण शनी हा ग्रह 6व्या भावात असल्यामुळे तुम्हाला वर्षभर साथ देईल। कन्या राशीसाठी व्यवसाय आणि नोकऱ्या। 1. या वर्षी तुम्हाला व्यवसायात चढप उतार दिसतील, कारण राहू वर्षभर तुमच्या सप्तम भावात राहून चांगले तसेच वाईट करू शकतो। हे विशेषतः भागीदारी व्यवसायासाठी चांगले नाही। नीट विचार करून निर्णय घेतल्यास बरे होईल। 2. तथापि जर तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर तुम्हाला राहूकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि त्यानंतर तुम्ही काहीतरी नवीन करू शकाल। तुम्ही तुमच्या जोडीदाराची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, त्यानंतर वर्षाच्या मध्यात तुम्हाला यश मिळू लागेल। कुटुंब आणि नातेसंबंध। 1. वर्षाची सुरुवात आणि शेवट प्रेमसंबंधांसाठी उत्तम राहील, परंतु वर्षाच्या मध्यात प्रेमसंबंधांमध्ये समस्या उद्भवू शकतात। केतूच्या प्रभावामुळे तुम्हाला नात्यात तणावाचा सामना करावा लागू शकतो। 2. जर तुम्ही विवाहित असाल आणि तुम्हाला मुले असतील तर तुम्हाला तुमच्या मुलांच्या शिक्षणाची आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागेल। 3. तुमच्या 4थ्या भावात मंगळ आणि सूर्य असल्यामुळे कुटुंबातील सदस्यांमधील सौहार्द नष्ट होऊ शकतो। 4थ्या घराचा स्वामी 8व्या भावात प्रवेश केल्याने कुटुंबात तणाव आणि रोगराई वाढू शकते, त्यामुळे आतापासूनच सावध राहा। कन्या राशीसाठी आरोग्य। 1. राहू 7व्या भावात आणि केतू कन्या राशीत असल्यामुळे वर्षभर आरोग्यात चढ उतार असतील। यासोबतच तुम्हाला मानसिक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते। 2. 8व्या घरात गुरुची उपस्थिती देखील आरोग्य बिघडवू शकते, तथापि शनी 6व्या भावात असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल आणि तुम्ही रोगांशी लढण्याची क्षमता प्राप्त करू शकाल।
तुम्हाला डोळ्यांचे आजार, पोटाचे आजार आणि पाय दुखू शकतात. आर्थिक स्थिती. 1. 8व्या भावात बृहस्पती आणि तुमच्या स्वतःच्या राशीत केतू असल्यामुळे हे वर्ष आर्थिकदृष्ट्या फारसे अनुकूल मानले जाऊ शकत नाही. विचारपूर्वक व्यवहार करावे लागतील. 2. भांडवली गुंतवणूक टाळावी. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. तथापि वर्षाच्या मध्यापर्यंत आपण आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतल्यास आपण आर्थिक नुकसान टाळू शकता. 3. यानंतर जेव्हा गुरु 9व्या भावात प्रवेश करतो तेव्हा आरोग्य आणि आर्थिक स्थिती सुधारेल. तुमच्या 6व्या घरात शनी महाराज देखील उपस्थित राहतील आणि तुम्हाला आव्हानांमधून बाहेर काढतील. लाल किताबाचे उपाय. 1. गुरुवारी व्रत करा आणि केलेले उपाय गुरुवारीच करत राहा. यामुळे तुमचे आरोग्य तसेच तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. 2. शनीच्या शुभ प्रभावाचा लाभ घेण्यासाठी शनिवारी किंवा रविवारी भैरव महाराजांना कच्चे दूध अर्पण करावे. 3. राहूचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी कपाळावर कुंकू किंवा हळदीचा तिलक लावत राहा. 4. तांब्याचे भांडे पाण्याने भरून रात्री झोपण्यापूर्वी उशीजवळ ठेवावे आणि सकाळी वॉश बेसिनमध्ये किंवा बाहेर कुठेतरी ओतावे. आता भाग्यवान क्रमांक, तारखा आणि रंग यासारखी काही विशेष माहिती जाणून घेऊयात. 1. 2024 मध्ये तुमचे लकी नंबर 5 आणि 6 आहेत. 5, 6, 14, 15, 23 आणि 24 या भाग्यवान तारखा आहेत. या दिवशी विशेष काम केल्यास लाभ मिळेल. 2. तुमचे भाग्यवान रंग पिवळे आणि हलके हिरवे आहेत, परंतु काळा, लाल आणि चमकदार पांढरा रंग टाळावा. 3. तुम्ही पुढील 3 गोष्टी करू नका. पहिले, व्याजाचा व्यवसाय करणे, बदलापोटी अन्न खाणे आणि दारू पिणे. आणि 4, खोटे बोलणे. तुम्हाला तुमच्या आरोग्याची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.